अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू मोरे दादा लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। व्यासपीठावरती उपस्थित आमच्या आदरणीय दुर्गाताई तांबे, देवकर अप्पा, पी.सी. पाटील आबा, त्याचबरोबर सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष घोगरे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून मध्य प्रदेशातनं या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आमच्या चिटणीसताई, त्याचबरोबर मोहनजी पाटील, पावसे पाटील, सतीशजी चराटे, रवींद्रजी पावसे, रमेशजी दळवे, संजयजी भारंबे, या सगळ्या मान्यवरांना आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर गेली 3 दिवसापासनं आपल्या या जळगावमध्ये खानदेश विभागीय कृषी महोत्सव याला प्रारंभ झालेला आजचा 3रा दिवस आहे, परंतु कृषी दिंडी, विषमुक्त शेती आणि रोजगार मेळावा अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचं कार्य हे या ठिकाणी संपन्न झालेलं। दुसऱ्या दिवशी पशु गोवंश सत्र, वधूवर परिचय मेळावा, 2 सत्रांमध्ये हे कार्यक्रम काल संपन्न झाले आणि आज सकाळी 9 वाजेपासून पर्यावरण प्रकृती विभाग आणि आता सरपंच व ग्रामसेवक मांदियाळी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि ह्या कृषी महोत्सवाची सांगता सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने होणारे। सज्जनो, आपल्याला सांगायला खूप आनंद होतोय की गेली 74 वर्षापासून आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं हे कार्य सुरू आहे। या कार्याची मुहूर्तमेढ नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी ह्या गावातनं एका शेतकरी कुटुंबातनं सद्गुरू मोरेदादांनी लावली। तब्बल 40 वर्ष त्यांनी दिंडोरीतनं ही ज्योत तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम केलं। 155 केंद्र हे त्यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने उभी राहिली। 1988 साली सद्गुरू मोरेदादांचं महानिर्वाण झालं आणि मग पुढे ही जबाबदारी आली आपल्या गुरुमाऊलींकडे। सज्जनो, आज गेली 34 वर्षापासून गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने हे कार्य नुसतं आता दिंडोरी, नाशिक, जळगाव पुरतं मर्यादित राहिलेलं नाही। आज हे कार्य महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांसह परराज्य आणि दुबईसारख्या मुस्लिम देशापर्यंत जाऊन पोचलेलं आहे। 8000 केंद्र उभी राहिली, 15 कोटीपेक्षा अधिक स्वामी सेवेकरी या मार्गाला जोडले गेलेले आणि ह्या कार्यातनं आज गुरुमाऊली सांगताय 80% समाजसेवा आणि 20% अध्यात्म। रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परी अधिष्ठान असावे भगवंताचे। स्वामी महाराजांचं अधिष्ठान हे डोळ्यासमोर ठेवून आज गुरुमाऊलींनी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत हे कार्य सामाजिक आध्यात्मिक कार्यातनं पोचवण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे आणि ह्या प्रयत्नाला यश पण आलेलं आहे। सज्जनो, आज सरपंच आलेत, ग्रामसेवक आलेत, त्यांचे सगळे संघाचे अध्यक्ष आलेत, सगळे सहकारी आलेत, खूप आनंद होतोय। परंतु आपल्याला एक सांगू इच्छितो की हे कार्य नुसतं आता जपतप यज्ञ होम हवन याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही। आज समाजामध्ये जे काही घटक आहे त्यामध्ये डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, आमच्या गृहिणी असतील, भगिनी,
त्याचबरोबर शेतकरी असतील, चाकरमानी असतील, बेरोजगार असतील, या सगळ्यांना काम देण्याचं एक सूत्र गुरुमाऊलींनी ह्या मार्गातनं तुमच्या आमच्या पुढे ठेवलेलं आहे. सज्जनो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, संत सावता माळी आणि यांच्यानंतर गुरुमाऊलींच्या रूपात अध्यात्म आणि शेती हा विषय पुढे आलेला आहे. असं आपण स्वामींची तस्वीर बघतो, त्या फोटोच्या खाली लिहिलेलं आहे, अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषाभि नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम्. अर्थ काय? महाराजांनी म्हटलेलं आहे, कृष्णाने द्वापार युगात म्हटलेलं आहे, जो कोणी माझं अनन्य भावाने चिंतन करेल मी त्याची रोजीरोटी चालवण्याची जबाबदारी स्वीकारेल. आज गुरुमाऊली तसंच म्हणतात, स्वामींचं चिंतन करा आणि तुमच्या हाताला काम आमच्याकडून मागून घ्या. आज ह्या कृषी मेळाव्याच्या माध्यमातनं, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातनं ते सांगू इच्छितात. सज्जनो, आज आपण बघतो जपान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी वगैरे वगैरे, चीन, हे देश आर्थिक संपन्न होत आहे. ही बाजू जरी खरी असली पण त्यांना बेस कुठला आहे? इंडस्ट्री, दुसरं पर्यटन. पण सज्जनो, 2024 नंतर अशी परिस्थिती येणार आहे की इंडस्ट्री आणि पर्यटन याच्यापेक्षा पोटाला अन्न ही इंडस्ट्री कुठं आहे म्हणून भारताची ओळख महासत्ता म्हणून होणार आहे. म्हणून बळीराजाला सांगणे, थोडी कळ काढा. आज नैसर्गिक आपत्ती असेल, आसमानी सुलतानी संकट आहेत, अनेक कारणे आत्महत्या मागे, पण जमीन विकू नका, शेती विकू नका. आदरणीय ताईंनी मातीला सोनं म्हणून या ठिकाणी संबोधन केलेलं आहे. गुरुमाऊली नेहमी सांगतात, आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र बाबू प्रसाद पहाटे उठलेच, स्नान झालं की प्रथम कुठली पूजा करायची तर त्यांच्या गावातून त्या राष्ट्रपती भवनामध्ये बांबूच्या टोपलीमध्ये आणलेल्या काळ्या मातीची ते आधी पूजा करायचे. सज्जनो, म्हणून मातीला आई, मातीला सोनं मानणारा असा हा भारत देश आहे आणि ह्या भारताला माताही म्हटलं जातं. सज्जनो, अमेरिकेला माता म्हटलं नाही जात, जपान नाही ना अन्य कुठला देश नाही, पण मात्र या भारताला माता म्हणण्यामागे आमच्या भगिनींची आणि पूर्व काळातल्या थोर वीर संत मालिकेतल्या सगळ्या भगिनींची, संतांची अपूर्वाई आहे. अगदी आई जिजाऊ असेल, राणी पद्मावती असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई असेल, अगदी जळगाव म्हटलं तर बहिणाबाई सिंधुताई असेल, पूर्व काळामध्ये जनाबाई, मुक्ताबाई, संत सकू, अनेक नावं घेता येतील. आणि या सगळ्या थोरवीर आमच्या माता भगिनींनी आमच्या संस्कृतीचं रक्षण केलं, संवर्धन केलं. वेळ प्रसंगी अग्निकुंडामध्ये आपल्या शरीराचं बलिदान दिलं, पण मात्र विचार आणि शीलभंग पावलं नाही आणि म्हणून भारताला भारत माता म्हटलं जातं. अनेक लोक भारताकडे काहीतरी वेगळ्या नजरेने बघतात. आपल्या भारतीय संस्कृतीविषयी काहीतरी अनापशाना बोललं जातं. अहंकारी संस्कृती आहे, पुरुषी आहे, अंधश्रद्धाळू आहे, असं काहीतरी आपल्या संस्कृतीविषयी बोललं जातं. पण आमच्या संत कबीरांनी आपल्या दोह्यामध्ये म्हटलेलं आहे, अरे नारी की निंदा मत कर, नारी की निंदा मत कर, नारी तो रतन की खान है, नारी तो रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान है. म्हणून रामाला, कृष्णाला, हनुमानाला सुद्धा जन्माला घालणारी आमची भगिनी माता आहे. त्यामुळे या भारताला भारत माता म्हणतात. आपण सेवेकरी आहोत, आपण स्वामींची सेवा, दत्तप्रभूंची सेवा करतो, पण ते दत्त महाराज सुद्धा अनुसूयेच्या पोटीच बालक रूपात जन्माला आले, हे विसरून चालणार नाही. म्हणून सज्जनो, नारीची निंदा याला या ठिकाणी अजिबात स्थान नाही. त्याच्याही पलीकडे सांगू इच्छितो,
आमच्या राज्यकर्त्यांनी महिलांना 33 वरून 50% आरक्षण दिलं, पण मात्र गुरुमाऊलींनी ह्या मार्गातनं आमच्या भगिनींना 100% आरक्षण आणि संरक्षण दिलेलं आहे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे सोनवतच्या आमच्या ताई बोलल्यात सरपंच म्हणून. त्यांचे बंधू, त्यांची घरची मंडळी सद्गुरू दादांकडे 80 सालापासून संपर्कात होती आणि त्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने आज त्या सरपंच झाल्या. बोलताना मात्र कुठेतरी थोडंसं त्यांच्या मनावर दडपण येत होतं असं त्यांनी शब्दातनं सांगितलं. पण मात्र तुम्हा सगळ्या भगिनींना सांगू इच्छितो, अजिबात मनावर दडपण घेण्याचं कारण नाही. सेवेकरी म्हणून काम करा, बचत गटात काम करा, स्वयंसेवक काम करा, सरपंच म्हणून काम करा, नाही तर आमच्या दुर्गाताईंसारखं, आमच्या चिटणीसताईंसारखं माजी मंत्री म्हणून किंवा नगराध्यक्ष म्हणून सुद्धा उद्या काम करा. पण मनातली भीती काढून टाका. ही भीती जोपर्यंत आपली मनातली निघणार नाही तोपर्यंत आपल्या हातून सत्कर्म आणि ही गावाची नगराची सेवा घडणार नाही. त्याला सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा स्वामींच्या माऊलींच्या आशीर्वादातनं आपल्याला मिळतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून. हे त्याचं समीकरण आहे. पण मात्र रामायण काळातली एक गोष्ट आपल्या भगिनींना सांगू इच्छितो, कारण पुरुषांपेक्षा नेहमी आपल्या मार्गामध्ये भगिनींची सेवा कणभर जास्तीची असते. आणि म्हणून गोष्ट आपल्याला अशी सांगतो की रामायण काळामध्ये एक घटना घडली. रावणाची पत्नी मंदोदरी हिने लंकेच्या प्रवेशद्वारावरती भली मोठी रांगोळी काढली आणि त्या रांगोळीमध्ये मध्यभागी श्रीराम नाव लिहिलं, रामावर असणाऱ्या भक्तिपोटी. कोणी लिहिलं? रावणाची पत्नी मंदोदरी. रावणाने जेव्हा हे बघितलं तेव्हा त्याचं पित्त खवळलं आणि म्हणून त्याने द्वारपालांना सांगितलं, ही रांगोळी कोणी काढली, त्यामध्ये हे नाव कोणी लिहिलं, त्या व्यक्तीला आत्ताच्या आत्ता दरबारात हजर करा. म्हणे आपल्या राणी साहेबांनी आत्ताच्या आत्ता तिला दरबारात बोलवा. त्याप्रमाणे ते पहारेकरी सैनिक त्या ठिकाणी मंदोदरीला दरबारात घेऊन येतात. सगळीकडे सैन्य बसलेलं, सेनापती बसलेले, मोठ्या सिंहासनावरती रावण बसलेला असतो आणि तो रावण मध्यभागी समोर उभ्या असलेल्या मंदोदरीला प्रश्न करतो, रांगोळी तू काढली का? हो म्हणे. त्यामध्ये श्रीराम नाव तू लिहिलं का? हो म्हणे. पण तू माझ्या दुश्मनाचं नाव लंकेच्या प्रवेशद्वारावर लिहिलं, हा खूप मोठा गुन्हा. म्हणून आता तुला देहदंड 302 किंवा हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार केलं जाईल. मरण्यापूर्वी तुला काही सांगायचं आहे का? तुझी केस लढायची आहे का? सज्जनो, ती मंदोदरी आमच्या भगिनींप्रमाणे मुसू रडत बसली नाही. तिच्या डोक्यात एकच होतं, मरेपर्यंत लढायचं. हो म्हणे, मला माझी केस लढायची आहे. वकील देऊ का? नेमके आमचे वकील साहेब तेव्हा नव्हते. मला वकिलाची गरज नाही म्हणे, मीच माझी वकिलीन. आणि त्याप्रमाणे ती बोलायला लागली. तिच्याजवळ कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता आणि तिने रावणाला सांगितलं, त्या रांगोळीमध्ये श्रीराम हा शब्द मी लिहिला, पण तो तुमच्या दुश्मनाचा नाही, सिद्ध कर म्हणे. ऐका, ती म्हणते, श्री या शब्दाचा अर्थ सगळी देवदैवत. तुम्ही ज्या गुरूंना मानतात, शंकराला मानतात, त्यांना सुद्धा श्री उमा महेश्वर म्हणतात म्हणे, त्यांचा तो श्री आहे म्हणे. पण रा मात्र रामाचा ना? बिलकुल नाही म्हणे. तो रामाचा नाही म्हणे, तो तुमचा रावणाचा रा आहे. 100 डिग्री टेम्परेचर 0 डिग्रीवर आलं, काही खरं नाही. आता हातून केस गेली म्हणे. ठीक आहे मंदोदरी, रा म्हणे माझा रावणाचा म्हणे, पण आता शेवटचं सांग, मग कुणाचा? मग म्हणे माझ्या स्वतःचा मंदोदरीचा. मग केस 100% निकाली लागली. मंदोदरी केस जिंकली.
पण तुमच्या सगळ्या भगिनींना या ठिकाणी जळगावमध्ये सांगू इच्छितो की आपल्या मराठी भाषात पती राजांना नवरा म्हटलं जातं, पण नवरा शब्द तुम्ही उलटा वाचा, अर्थ काय होतो. म्हणून कुटुंबामध्ये काम करताना, घराचा उंबरठा ओलांडताना, गावाची, नगराची, स्वामींची, केंद्राची सेवा करताना, हे सगळे उंबरठे तुम्हाला ओलांडताना नवरा उलट टिंब हे पहिले आडवं येत असतं. आणि म्हणून त्याची फिकर करायची नाही, विरोधाला विरोध करायचा नाही, हे मंदोदरीने आपल्याला शिकवलं. आपल्याकडे वाक्चातुर्य असलं पाहिजे. त्या गोष्टीला आपल्याला थोडंसं बायपास करता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येतं. पण मूळ मुद्दा आहे शेतकरी आत्महत्या. याच्या मागे अनेक कारणं आहेत सज्जनो. पहिलं कारण आहे ऋण काढून सण साजरं करणं. आजही गावामध्ये अनेक प्रथा आहे. घरात खायला नसतं, खरडायला नसतं, पण त्या कुटुंबातला एखादा व्यक्ती वारला तर 10वे 13वे टेचीमध्ये केले जातात. अगदी वाढदिवस सुद्धा मोठ्या खर्चाने केले जातात. हे कुठंतरी आता बंद झालं पाहिजे. हा पहिला विषय आहे. दुसरा विषय, आत्ताच सरपंच साहेब बोलले, गोवा मावा हे सगळं काही आता बंद झालं पाहिजे. अहो, आम्ही शेतकऱ्याला विचारतो, बाबा रे तुझ्याकडे किती गायी आहे? तो म्हणतो माझ्या गोठ्यात गाय नाही, माझ्या खिशात गाय आहे. म्हटलं कुठली? गाय छाप जर्दा. संगमनेर गेलं आत्ता इतक्यातच. सज्जनो, परंतु मूळ मुद्दा ही व्यसनं, आणि ती त्या शेतकऱ्याला किंवा कुठल्याही सामान्य मनुष्याला रसातळाला नेत असतात. पुढचं कारण आहे आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकी नाही, संघटन नाही. हे तिसरं कारण आहे. पुढचं चौथं कारण आहे, आज नव्या पिढ्यांना शेती करताना थोडंसं लज्जा वाटायला लागली, नाक मुरडलं जातं. हेही त्याचं कारण आहे. जो शाळेमध्ये शिकू शकत नाही, ज्याचं डोकं शाळा कॉलेजमध्ये चालत नाही, त्याला शेतात चालवलं जातं. हेही त्याच्या मागचं कारण आहे. पुढचा विषय आहे की आज शेती करताना मजूर आणि त्यांना दिलेलं दाम, त्यांचा पगार, सज्जनो, ही रोजंदारी त्यांना देणं आज शेतकऱ्याला परवडत नाही. कारण पूर्व काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सगळे लोक शेतात राबायचे. आज विभक्त कुटुंब पद्धती आली, हम दो हमारे दो. त्यातही मुलं कोणी BA BCom BSc काहीतरी PhD, कोणी BSc ॲग्री डिग्री घेतली, पण काळ्या मातीमध्ये चिखलात पाय रोवायला ही पिढी मागत नाही. सज्जनो, असे अनेक कारणे. सरकारं येतात, सरकारं जातात, पण कुठलंही सरकार हे आमच्या शेतकऱ्यांना हमी भाव देणार नाही. हे सुद्धा त्रिवार सत्य, हे नाकारून चालणार नाही. बऱ्याच वेळा आपण ती मागणी केली, पण ते शक्य त्यांच्या कसोटीत उतरत नाही. त्याच्याही पलीकडे पारंपरिक शेतीच्या पलीकडे आता जाण्याची गरज आलेली. शेतमजूर मिळत नाही, त्यांना तेवढे पैसे देणं शक्य नाही. म्हणून आता हळूहळू आपल्याला यांत्रिकी शेतीकडे जाणं काळाची गरज आहे. आधुनिक शेती केली पाहिजे. शेतीशी संबंधित पूरक व्यवसाय असतात, त्याच्यावरती प्रकाशझोत टाकला पाहिजे. डेअरी सायन्स असेल, व्हर्मी कंपोस्ट असेल, सेरिकल्चर असेल, अनेक प्रकारे त्याच्यामध्ये पोल्ट्री आहे, गोट फार्म आहे, वगैरे वगैरे अनेक विषय. अगदी GSTमध्ये पुण्याला कमिशनर असणारे आमचे एक यादव साहेब आहे. 15 दिवसापूर्वी गुरुपीठावरती आले. उत्तम प्रकारे दौंड वगैरे त्या भागात ते शेती करतायत. त्यांनी गोट फॉर्म टाकलेला आहे, पण ते कापण्याकरता मांसाहार किंवा ते मांस विकण्याकरता नाही. तर त्यांनी सांगितलं शेळीचं दूध हे खूप मोठं वॅक्सिन म्हणून काम करतं, अनेक आजारांवरती त्याचा फायदा होतो. आज 150 रुपयापेक्षा अधिक लिटरने त्याला किंमत मिळते. सज्जनो,
या गोष्टी ह्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून तळागाळात पोहोचवणं हे गुरुमाऊलींनी डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आपण इस्रायलचं कौतुक करतो, पण त्यांच्यापासनं एक गोष्ट शिकण्यासारखी, गटशेती. सज्जनो, आज एखाद्या शेतकऱ्याला सांगितलं ट्रॅक्टर घे, ब्लोअर घे, ट्रॉली घे, त्याला नांगर लागेल, त्याला फन लागेल, त्याला अनेक पेरणी यंत्र असेल वगैरे वगैरे. एका शेतकऱ्यांना एवढे सगळे इक्विपमेंट घेणं आज परवडतं का? म्हणून काय केलं पाहिजे, 5 किंवा 10 शेतकरी एकत्र आले पाहिजे. मी ट्रॅक्टरचं मशीन घेतो, कोणी तुम्ही ट्रॉली घ्या, कोणी ब्लोअर घेईल, कोणी नांगर घेईल, कोणी फन घेईल, कोणी पेरणी यंत्र घेईल. आणि 5 जणांनी 10 जणांनी त्या उपकरणांचा योग्य पद्धतीने वापर केला तर कर्ज काढून शेती करण्याचं कारण पडणार नाही. सगळ्यांचा फायदा त्यात होईल, हा सांगण्याचा मध्येदार्थ आहे. आणि त्याच्याही पलीकडे शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही हो, हाही या ठिकाणचा एक दुष्परिणाम किंवा आत्महत्येमागचं कारण आहे. सोन्यासारखी शेती करतो, सोनं निर्माण करतो, पण बाजारामध्ये 24 कॅरेटचं ते सोनं त्याला योग्य भावात विकता येत नाही. जे विकणारे आहे ते करोडपती झाले आणि आमचा शेतकरी सोनं पिकून रोडवरती रोडपतीसुद्धा होऊ शकला नाही. ही खंत आहे. आणि म्हणून सांगू इच्छितो की जळगाव असेल किंवा अन्य जी मोठी महानगर आहे, खरं तर कुटुंबातल्या एका भावाने पिकवावं आणि दुसऱ्या भावाने महानगरामध्ये नेऊन ते डायरेक्ट ग्राहकापर्यंत विकलं पाहिजे. मध्यस्थी कोणीही तिथे नसण्याचं कारण नाही आणि योग्य भाव त्या शेतकऱ्याला मिळू शकतो. सज्जनो, पुन्हा मुंबईसारखे जे महानगर आहे तिथे ज्या सोसायट्या आहे, मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहे, आपल्या गावाची जेवढी लोकसंख्या तेवढी लोकसंख्या एका कॉम्प्लेक्समध्ये आहेत. आणि त्या ठिकाणी A2 क्लासचं दूध जर पोचवता आलं, सेंद्रिय पद्धतीचा भाजीपाला असेल, डाळीसाळी असेल, आज IT सेक्टरमध्ये काम करणारी मंडळी आहे, घरामध्ये त्यांना काही गोष्टी रेडीमेड लागतात. गहू आणणं, निवडणं, दळणं, पीठ करणं, आटा करणं, त्याच्या पोळ्या करणं आता शक्य नाही. जर आमच्या शेतकऱ्यांना आणि त्याबद्दल थोडंसं काही अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं, फूड प्रोसेसिंग किंवा त्या अनाजावरती प्रक्रिया करण्याकरता जर काही गोष्टी सांगितल्या, केंद्र शासन, राज्य शासन त्यांच्याकडनं मिळणारी सबसिडी, याचा जर काही उपयोग करता आला तर निश्चित गव्हाचा 1-1 किलोचा आटा पिशवीमध्ये पॅक करून शेतकरी थेट त्या कॉम्प्लेक्समधल्या ग्राहकाला योग्य दरात देऊ शकतो, तोही ताजा. या पद्धतीचं नियोजन भविष्यामध्ये आपल्याला करणं क्रमप्राप्त आहे. सज्जनो, सरपंच आले, ग्रामसेवक आले, हे तर खरं तर गावच्या प्रगतीच्या गाडीचे 2 चाकं आहेत. सरपंच म्हणजे त्या गावचा प्रथम नागरिक, कुटुंब प्रमुख. त्याची भूमिका रामाप्रमाणे असावी आणि त्यांना जोडीला ग्रामसेवक हा लक्ष्मण भैया त्या ठिकाणी मदत करणारा असला पाहिजे. हे जर सूत्र बांधलं तर प्रत्येक गाव हिरवे बाजार व्हायला वेळ लागणार नाही. हिरवे बाजारच होईल, हिवरेही होणार नाही. सज्जनो, आणि म्हणून आता आपल्याला ह्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून हे सगळं ज्ञान घेऊन जायचं आहे आणि ते कृतीमध्ये बसवणं क्रमप्राप्त आहे. बोलण्याकरता विषय खूप आहे. विषमुक्त शेती हा विषय गुरुमाऊलींनी का पुढे आणला? सज्जनो, आज आपल्या भारतीय नागरिकांची अवस्था जर बघितली, प्रत्येक 2 व्यक्तीमागे एका व्यक्तीला डायबिटिक हा रोग जडलेला आहे, मधुमेह. पंजाबमध्ये हरित क्रांती झाली, हरियाणा त्याच्या पाठोपाठ, पण त्या पंजाबच्या भटिंडा शहरामधनं एक रेल्वे राजस्थानमध्ये जाते, ज्या रेल्वेला कॅन्सर रेल म्हटलं जातं आणि रोज 2200 रुग्ण राजस्थानला ट्रीटमेंट घ्यायला जाते. कुठले? पंजाब आणि हरियाणाचे. हे का झालं? जसं आत्ताच ताईंनी बोललं, कार्बन लेवल कमी झाली जमिनीची, 3% पाहिजे होती, ती आता 0.5-1% झालेली. त्याचबरोबर DAP असेल, युरिया असेल, सल्फेट असेल,
अन्य जे काही रासायनिक खतं असतील किंवा बुरशीजन्य किंवा कीटकनाशक तणनाशक याचा इतका वापर केला जातो आणि म्हणून शेतात जे काही पिकलं जातं हे खरंच आता सोनं पिकतं का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे आज पंजाबमध्ये घराघरापर्यंत आणि माणसाच्या शरीरापर्यंत हा कॅन्सर पोचलेला आहे. आणि घाबरण्याचं कारण नाही. आपल्या गुरुमाऊलींनी आयुर्वेदातनं त्याला औषध दिलेलं आहे, तेही विनामूल्य. सप्तरंगी, ज्याला इंग्रजीमध्ये सॅलासिया चायनासिस म्हटलं जातं, ही सप्तरंगी पाण्यात उगाळून जर चाटण रुग्णाला अनाशापोटी रोज दिलं, 40 दिवसात कॅन्सर बरं होण्याला 100% परिणाम. अगदी सरपंच साहेब बोलले, गोवा मावा तोंड उघडता येत नाही, माऊथ कॅन्सर झाला. अहो, आपल्या रस्त्याच्या कडेला रानभेंडी आहे. पूर्वीचे आमचे लोक गुळ बनवायचे, गुळाचे गुऱ्हाळं होते आणि गुळ पक्का होण्याकरता, तो शुद्ध होण्याकरता या रानभेंडीचा वापर केला जायचा. त्या रानभेंडीची मुळी जर मधामध्ये उगाळून तिचं चाटण जर मावा गोवा कॅन्सरग्रस्त मुखाचे कॅन्सर ह्या मंडळींनी घेतलं, 15 ते 20 दिवसामध्ये कॅन्सर 100% बरा होतो. हे अनुभव आलेले. सांगा, हिमालयात जायचं आहे का? अगदी पावसाळ्यामध्ये आजही आपण नाशिक, त्र्यंबक, जळगाव येताना भाया अमळनेर रस्त्याच्या कडेला अनेक रानभेंडीची झाडे, हा वापर आपण करू शकतो. पण मात्र आरोग्यम धनसंपदा. ताई बोलल्यात, सुखी कोण आहे, कोण श्रीमंत आहे? अनेक जण म्हणतात ज्या व्यक्तीजवळ खूप पैसे धनसंपत्ती तो माणूस सुखी. पण गुरुमाऊली सांगतात, जो व्यक्ती दिवसभर कष्ट करतो, स्वामींची सेवा करतो आणि रुपयाचं औषध न घेता रात्री 15 मिनिटात झोपी जातो, तो जगात सगळ्यात श्रीमंत आणि सुखी असतो. म्हणून अध्यात्म आणि आपला कर्मयोग, कर्मयोगाला आध्यात्मिक रूपी भक्तीची जोड देणं ही काळाची गरज आहे. त्यातनं मनशांती मिळते. आज 100 लोकांचा सर्वे करा, त्यापैकी 95 लोक हे चिंताक्रांत झालेले दिसतात. मेंटली स्ट्रेस, मनाला शांतता नाही आणि ही चिंता मनुष्याला चितेपर्यंत नेल्याशिवाय सोडत नाही. आपण तर प्रापंचिक आहोत. जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत जीवन. जीवनाचा ज म्हणजे जन्म, न म्हणजे नश्वरतेकडे, पण मध्ये व शब्द आहे. ही सगळ्यांची वनबन आहे. पोटी पोरं आलेत, त्यांचं शिक्षणाचं काय, आरोग्याचं काय, रोजीरोटीचं काय, त्यांच्या लग्नांचं काय, त्यांच्या मुलांच्या लग्नांचं काय, अनेक प्रश्न आहे. म्हणून सज्जनो, ही जबाबदारी कुणाची त्या ठिकाणी संपत नाही मरेपर्यंत. पण मात्र आपल्या सगळ्यांना एकच छोट्या भाषेत सांगू इच्छितो, जो भाविक रोज स्वामींचं चिंतन करतो तो या जन्मामध्ये चिंतामुक्त होत असतो. म्हणून चिंतन का करायचं असतं? चिंतामुक्त राहण्याकरता. आणि मनुष्य आजारी पडण्याचं हे प्रमुख कारण आहे चिंता. आणि दुसरं कारण आहे आपलं आपल्या जिभेवर नियंत्रण नाही. सज्जनो, ज्याने जीभ जिंकली त्याने मन जिंकलं, ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं. हे सूत्र आहे. क्षेत्र कुठलंही राहू द्या, राजकारण असो, समाजकारण असो, अध्यात्म असो, तुम्ही व्यावसायिक असाल, अनेक लोकांनी स्टॉल लावले, पण मात्र त्या स्टॉलवरती जो काही प्रॉडक्ट आहे, माल आहे, तो खपवण्याकरता आपली जीभ गोड असली पाहिजे. कारण ज्याला चांगलं बोलता येतं त्याचे कुळीत विकले जातात, ज्याला बोलता येत नाही त्याच्या सोन्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू नसते. हे तितकंच खरं आहे. हे सगळं जिभेवर अवलंबून असते. पण मात्र मनुष्य जेव्हा जन्माला येतो ही जीभ सोबत येते. दात मात्र 9 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर त्या बालकाला येतात. जेव्हा त्या बालकाला अक्कल येते तेव्हा अकलीच्या दाढा 32. लक्षात घ्या. पण एक दिवस काय होतं, ही जीभ आणि दात एकमेकांशी भांडतात.
32 दात एकत्र येतात, जिभेला दम देतात. तुम हो अकेली माय, तुम हो अकेली माय, हम चबा जाए तो तेरा क्या हो जाए. ती जीभ उत्तर देते, मैं हूँ अकेली माय, मैं टेढ़ी हो जाए तो पूरी बत्तीशी गिर जाए. जिभेवरून वाईट शब्द जर निघाला तर बत्तीशी पडायला वेळ लागत नाही. पण मात्र ह्या जिभेमुळे आपल्या आरोग्याचा घोटाळा झाला. आपलं शरीर रोगयुक्त झालं, रोगमुक्त नाही. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल कसं? म्हणून सोप्या भाषेत सांगतो. त्र्यंबकेश्वरी उभारलेल्या गुरुपीठामध्ये 50 खाटांचं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे, पंचकर्म. त्या ठिकाणी एक सुविचार लिहिलेला आहे, जिभेची टेस्ट, पोटात गेलं बेस्ट, आजार झाले गेस्ट, डॉक्टर करताय टेस्ट, आपले पैसे झाले बेस्ट. म्हणून सगळ्यांना सांगणं आहे, घरची भाजी भाकर सगळ्यात बेस्ट. कारण जे पोटाला चालतं ते जिभेला चालत नाही. जे जिभेला पाहिजे किंवा आवडतं ते पोटाला चालत नसतं. सज्जनो, आज जेवण आपण घेतो, त्या जेवणातनं 6 प्रकारचे रस पोटात जातात का? 4 जिभेला आवडतात. गोड आवडतं, खारट आवडतं, तिखट आवडतं, आंबट. पण कडू आणि तुरट रस या जिभेला चालत नाही. आणि म्हणून षडरसयुक्त अन्न पोटात जात नाही आणि आपण आजारी पडतो. अगदी जर आज या ठिकाणी प्रसाद ठेवला, कारल्याची भाजी, दुसरीकडे गरम गरम वडापाव भजी, गर्दी कुठे जास्त होईल? बघा, इकडे जास्त आवाज आला, वडापाव भजी. कारल्यावरती कुणाचंच प्रेम नाही, कारण ते कडू लागतं. पण सज्जनो, आपल्याला आरोग्यम धनसंपदा हा विषयही डोळ्यासमोर ठेवायचा आहे. आमचा शेतकरी असो की भाविक सेवेकरी, तो आजारीच पडला नाही पाहिजे. म्हणून गुरुमाऊलींनी दिनचर्या दिलेली, पहाटे उठावं, योगासनं, सूर्यनमस्कार करावं, प्राणायाम मेडिटेशन केलं पाहिजे, स्वामींची सेवा, आहारपथ्य पाळली पाहिजे. पण चुकून झालाच आजार तर काय केलं पाहिजे? आता शुगर आहे, काय करावं? अनेक जणांना प्रश्न आहे, डायबिटीस, अहो बरा तर होत नाही, फार गोड आजार आहे, संपवल्याशिवाय तो थांबत नाही. मग आता ह्या गोड आजाराला औषध काय? तर कडू औषध आहे. सज्जनो, जेवढे कडू भाजीपाला किंवा पदार्थ ते डायबिटीसला योग्य मानले जातात, औषध मानलं जातं. आणि म्हणून रोज जर आपण बेलाची 2-3 पानं चावून खाल्ली तर रक्त शर्करा नियंत्रित राहते, डायबिटीस होण्याचं कारण नाही. हे त्याला औषध आहे. सज्जनो, आपण सणवार व्रतवैकल्य आमच्या भगिनींचा विषय आहे. मागील आठवड्यापर्यंत दसऱ्याच्या पूर्व काळामध्ये प्रत्येक घरामध्ये नवरात्र साजरं केलं, घट बसवले. आता हे घट म्हणजे काय? आमची नवी पिढी त्याच्यावर कॉमेंट करते, हसते. पूर्वीच्या काळामध्ये व्हॉट्सॲप नव्हतं, फेसबुक नव्हतं, मोबाईल नव्हता, डिश TV नव्हती, FM नव्हतं, मनोरंजनाचं साधन नव्हतं. म्हणून सणव्रत हे साप चुकीचं आहे. पण आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सणव्रत याच्या मागे विज्ञान लपलेलं आहे. 50-100 वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्यांकरता प्रयोगशाळा नव्हत्या आणि घटस्थापना म्हणजे आमच्या शेतकऱ्यांकरता ही खरी प्रयोगशाळा असायची. तुम्ही म्हणाल कसं? ते तर देवीचं नवरात्र. हो, कुलधर्म कुलाचार हे बरोबर आहे. पण रब्बी हंगाम आता सुरू होणार आहे आणि ज्या शेतामध्ये बियाणं पेरायचं त्या शेताची काळी माती त्या घटाला बांबूच्या टोपलीमध्ये ठेवायची. सॉईल टेस्ट, माती परीक्षण. जे बियाणं पेरायचं आहे ते आधी घटाला वापरायचं, त्याला म्हणतात सीड टेस्ट, बियाण्यांचं परीक्षण. आणि त्यावरती मध्यभागी पाण्याने भरलेला मातीचा कुंभ म्हणजे काय? आमचं जैन ड्रिप इरिगेशन, जैन जन्माला येण्यापूर्वीचं. पण सज्जनो, परंतु सांगण्याचा मध्येदार्थ असा आहे, थेंबे थेंबे तळे साचे. 9 दिवसात 9 इंचापर्यंत गबांकूर जर सारखे वाढले
तर आमचा शेतकरी म्हणायचा ते शेत गहू पेरण्याकरता योग्य आहे आणि घटाला वापरलं बियाणं हे शुद्ध आहे. ही त्याच्या मागची वैज्ञानिक कारण मीमांसा आहेत. हे गुप्त ज्ञान आहे. सज्जनो, त्याच्याही पलीकडे आता दसरा किंवा नवमीला आपण घटाची सांगता केली असेल, पण मात्र 9 इंचापर्यंत गव्हांकूर. पुढे काय? भाविक काय करतात? प्लास्टिकच्या पिशवीत सगळं टाकतात आणि नदीमध्ये ते सगळं विसर्जित करून त्याचं पाण्याचं प्रदूषण वाढवतात. असं करू नये. बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. पुढे तरी आपण त्याच्यापासून काहीतरी शोधबोध घेतला पाहिजे. ती काळी माती घटाची झाडाखाली टाका. तो मातीचा कुंभ आपल्या घराच्या प्रांगणामध्ये रोज शुद्ध पाण्याने भरून ठेवा. चिमण्या कावळ्या पक्ष्यांकरता ती पानपोई म्हणून वापरात येऊ शकते. ते गव्हांकूर कापून त्याचा रस जर कब्बर रोज पोटात घेतलाच, त्या व्यक्तीला आयुष्यात ॲसिडिटी, डायबिटीस, कॅन्सर होणार नाही. हे त्याचं औषध आहे. म्हणून सज्जनो, हे सगळं अध्यात्म आणि विज्ञान आपल्याला जगापुढे मांडायचं आहे. आपली भारतीय धर्मसंस्कृती किती मोठी आहे, किती वैज्ञानिक आहे, हे आपल्याला ह्या सगळ्या दाखल्यातनं पुढे आणता येईल. आज कोजागिरी आहे. सज्जनो, कोजागिरी शब्दाचा अर्थ आहे को जागरती. म्हणजे काय? कोण जागा आहे, कोण जागा आहे. रात्री 12 वाजता चंद्र, इंद्र, कुबेर, लक्ष्मी सहपरिवार पृथ्वी तलावर येतात आणि चुकून जो झोपी गेलेला असेल, डेरेहारी खाटल्यावरी ते आशीर्वाद देत नसतात. म्हणून आपण रात्री 12 वाजता चंद्राच्या प्रकाशामध्ये तापवलेलं ते दूध, त्या दुधाचा ह्या पूजेला नैवेद्य आणि अमृततुल्य ते दूध प्राशन करतो. आपल्या पूर्वाचार्यांनी सांगितलं, त्या दुधामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाका, जमलं तर केशर टाका, नाही तर खोबरं टाका, पण असं दूध तुम्ही रोज कपभर प्या, त्याला खरं अमृततुल्य म्हटलं जातं. पण आमचे पुणेकर काय करतात? बासुंदीसारख्या चहाला आता अमृततुल्य म्हणायला लागले. हा चहा कुणी आणला काही कळेना. कारण पूर्व काळामध्ये आपल्या भारतात किंवा आजही ब्रिटिश कंट्रीमध्ये आपण गेलात, इंग्लंड, UK कोरा चहा पितात, ब्लॅक टी म्हणतात. तो आरोग्याला योग्य मानला जातो. ज्या चहामध्ये जास्त दूध पडलं, समजून घ्यायचं तिथे कप ॲसिडिटी निर्माण झाली. म्हणून त्याच्याऐवजी चंद्राच्या प्रकाशातलं दूध हे आपल्याला शक्तिवर्धक म्हणून काम करत असतं. असे खूप विषय आहे, परंतु बराचसा वेळ झालेला आहे. सज्जनो, या कार्यातनं आज अनेक विषय या ठिकाणी आपल्याला कृतीतनं ऐकायलाही मिळाले, बघायलाही मिळाले. पण जाता जाता शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो, आपल्या धर्मसंस्कृतीने म्हटलेलं आहे, संतांनी म्हटलेलं आहे, ज्याच्या दारी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. सज्जनो, जशी गाय दुर्मिळ होत गेली आणि तिथून सुद्धा शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे वाढत गेलेलं आहे. हे सत्य नाकारून चालणार नाही. विषमुक्ती शेती करण्याकरता आपल्याकडे पशुधन ही गोमाता असणं अपेक्षित आहे. तुम्ही शेती, आम्ही शेती ट्रॅक्टरनी करू, अजून पुढे खूप काही येणार आहे. हार्वेस्टरसारखे अनेक काही मशिनरी अपेक्षित आहे. पण मात्र या गोवंशाला, पशुवंशाला नाकारून चालणार नाही. त्याचं गोमूत्र, शेण हे खरं तर खूप महत्त्वाचं रसायन खत आपल्या शेतीकरता अपेक्षित आहे. आणि शेतकऱ्यांनी घरचे घरी कीटकनाशकं ह्या शेण गोमूत्रापासनं बनवणं, खतं बनवणं, तणनाशकंसुद्धा बनवता येतात. याचा जर उपयोग केला तर बाजारामधनं आपल्याला महागाची हे औषधं आणून कर्जबाजारीपणा हा आपल्या जीवनामध्ये ओढून घेण्याचं कारण नाही. सज्जनो, म्हणून त्याकरता अनेक उपाय आपल्या कृषी अंकामध्ये गुरुमाऊलींनी दिलेले, त्याच्यावरती बोलण्याकरता वेळ कमी आहे. पण ज्यांच्याकडे फळबाग आहे त्यांना आम्ही अमृत संजीवनी अशा पद्धतीचं एक रसायन देतो, औषध देतो. 200 लिटरचं बॅरल घ्या, प्लास्टिकचा ड्रम, त्याच्यामध्ये 200 लिटर साधं पाणी, त्याच्यामध्ये 4-5 लिटर गाईचं गोमूत्र
8-10 किलो गाईचं शेण एकत्र करा. मूठभर सडलेलं घरातलं कुठलंही पीठ असेल, डाळीचं असेल तर उत्तम. 1-2 मूठ ते टाका. थोडं दही त्यामध्ये टाका. कडुलिंबाचा पाला मूठभर त्यामध्ये टाका. काठीने बांबूने ते डवळा. पुढे ते हवा बंद करून सावलीला ठेवा. 8 दिवस हे करत राहा. रोज सकाळी ते एकदा स्टररिंग त्याला करायचं, ढवळून द्यायचं. पुन्हा त्याला वरून प्लास्टिकचा कागद किंवा हवा बंद करणं. 8व्या-9व्या दिवशी 4 ते 5 इंचापर्यंत त्याला अशी साय येते आणि त्याचा उग्र वास येतो. अर्धा लिटर जर फळबागांना आपण रिंग करून हे औषध टाकलं, जगातलं कुठलंही DAP रसायन ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं कारण नाही. हे औषधही आपल्याला या ठिकाणी वर्मीकल्चरपासनं बनवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सज्जनो, अशा सेंद्रिय औषधांचाही आपण वापर करू शकतो. बोलण्याकरता खूप आहे, परंतु पुनश्च एकदा आपल्याला आजच्या कोजागिरीच्या आणि आगामी येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम करतो आणि त्र्यंबकेश्वरी मार्गस्थ होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.